त्याचं खापर ते ईव्हीएमवरती फोडतायत. आणि म्हणून आम्ही त्यांना चॅलेंज केलेलं आहे, जर तुम्ही कुणी हॅकर आणा आणि अशा पद्धतीनं तुम्ही ईव्हीएम मशीन हॅक होते तसं तुम्ही दाखवा, आम्ही तुम्हाला 11 लाख रुपयाचं बक्षीस देतो. आम्ही जाहीर केलंय. पण मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय गडबड आहे, मग जयंत पाटील का निवडून आलं, पटोले का निवडून आलं, रोहित पवार का निवडून आलं, मला वाटतंय विजय वडेट्टीवार निवडून आलं, मला वाटतं की ही गडबड केली आहे विरोधामध्ये. आता जयंत पाटलासारखा वेल एज्युकेटेड माणूस म्हणजे फॉरेनला शिकलाय आणि तो जर कालच्या मिटिंगमध्ये असं म्हणतोय 11,000 ते निवडून आले, ते कार्यकर्त्याला म्हटले की आपण 61,000 निवडून आले, 50,000 आपला आधीच ह्यांनी वजा केले. तर आमचं आव्हान त्यांना आहे की तुम्ही कसं 50,000 केलं ते दाखवा ना डेमो. तंत्रज्ञानाला विरोध करणारे ही काँग्रेस आता जी काही उरली सुरली राहिलेली आहे ही भांडवलांची काँग्रेस आहे. आता तुम्ही किती चुकीच्या पद्धतीनं लोकांना सांगताय की 6 नंतर एवढी मताची टक्केवारी का वाढली, तुम्हाला बुद्धी नाही. आता मला सांगा, मशीन हॅक होते, यो रोहित पवार म्हणून काय एवढा शिकला असतो, तुझ्याकडे इंजिनियर आहेत भरपूर, काय त्याचा अर्थ तू काय कॉपी करून पास झालास का? आमचं जयंत पाटील इंजिनियर आहे, त्यानं जरा हॅक करून दाखवावी का कॉपी करून पास झालं या. आणि त्यामुळे हिने आंदोलन सुरू केलं की आम्ही गावात आंदोलन सुरू. देवाभाऊंच्यासाठी आम्ही खिंडीत बाजीप्रभू म्हणून आम्ही दोघं लढणार. तुम्ही त्याला किती टार्गेट करण्याचा प्रयत्न केला का, पहिल्यांदा तुम्हाला आमच्या दोघांशी तुम्हाला झुंजावं लागेल, नंतर तुम्हाला लढाई आमच्या दोघांशी करावी लागेल आधी, आणि मग आमच्या राजाकडे तुम्हाला जाता येईल. तोपर्यंत आम्ही जात नसतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये वेगवेगळे भूकंप म्हणण्यापेक्षा राजकीय भूकंप राज्यातील जनतेने बघितलेले आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून 2019 साली सत्तेत बसायला हवा होता, मात्र त्यावेळी वेगळी राजनीती खेळून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आपलं चाणक्य नीती वापरून राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांना विराजमान केलं. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 2 धुरंधर होते भाजपाचे. त्याच्यामध्ये एक नाव घेतलं तर गोपीचंद पडळकर आणि दुसरे होते शेतकऱ्यांसाठी कायमच लढणारे सरकारविरोधामध्ये होते सदाभाऊ खोत. यांनी त्यावेळेस जंग पछाडत सरकारविरोधात ज्या गोष्टी एस टीचा संप असो किंवा जे सरकारचे जे धोरणं होतं त्यावर आवाज उठवला आणि सरकारला अनेक ठिकाणी आपली भूमिका बदलायला देखील भाग पाडले. आता हे दोघं देखील भाजपासोबतच आहेत. भाजपाचे ते आता गोपीचंद पडळकर हे तर विधानसभेतून निवडून आले, मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गोपीचंद पडळकर नेहमी शरद पवारांना लक्ष करीत असतात, सदाभाऊ देखील करत असतात. आत्ता सत्ता भाजपचे असणारे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न वेगळा आहे. मात्र ईव्हीएमच्या संदर्भात ज्या पद्धतीने फेक नरेटिव्ह विरोधकांकडनं केलं जात आहे त्याला सडीतोड उत्तर देण्यासाठी हे दोघे जे भाजपातून आपलं प्राबल्य आपलं ताकद हे विरोधकांना नेस्ताभूत करण्यासाठी राजकारणामध्ये उभे राहिलेले ईव्हीएमच्या संदर्भात समर्थनार्थ त्यांनी आज आंदोलन केलं आहे. नेमकी त्यांची भूमिका त्यांनी अशी का घेतली हे थेट जाणून घेण्यासाठी आपण प्रथम गोपीचंद पडळकरांकडे जाऊया. तुम्हाला ईव्हीएम संदर्भात समर्थनार्थ आंदोलन करावं लागतं का? भारत हा जगातला लोकशाही मजबूत करणारा एक राष्ट्र आहे, देश आहे. आणि निवडणुका लोकशाहीमध्ये प्राधान्यक्रमानं त्यांना महत्त्व आहे. आणि अशा निवडणुका सातत्यानं आपल्या देशामध्ये होत राहतात. कधी लोकसभेची, कधी विधानसभेची, कधी जिल्हा परिषद, कधी पंचायत समिती, कधी महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायत हे सातत्यानं होत राहतात. लोकसभेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश आलं. आमच्या महायुतीच्या फक्त 17च खासदार आमचे निवडून आले. तेव्हा हे महाविकास आघाडीवाले एका शब्दानं बोलले नाही. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आली. तेलंगणामध्ये, पंजाबमध्ये तिकडं तर ममता बॅनर्जी सातत्यानं निवडून येत आहेत. इकडं तामिळनाडूमध्ये त्यांची सत्ता येते इंडिया आघाडीतल्या अलायन्समधल्या घटकाची, परंतु तेव्हा ते ईव्हीएमवरती बोलत नाहीत. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याच्या नंतर गेल्या 2-3-4 दिवसापासून आम्ही मीडियाच्या माध्यमातून बघतोय हे सातत्यानं ईव्हीएम घोटाळा असं सातत्यानं म्हणताना बघितलं. आणि मग सदाभाऊ आणि आम्ही ठरवलं की आपण या विषयावरती भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही जी भूमिका घेतोय ती कागदोपत्री घेतली. काल नाना पटोलेंचं स्टेटमेंट काय आहे, 6 नंतर एवढी मताची टक्केवारी का वाढली.
मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये मी जिथून निवडणूक लढवली तिथल्या 73 बूथवरती 6 नंतर मतदान झालं आहे. काही ठिकाणी 150, काही ठिकाणी 170, काही ठिकाणी 190 लोकांचं मतदान 6 नंतर झालेलं आहे. बूथचं मतदान किती असतं? 800, 900, 1000, 1100, 1200 पर्यंत. त्यातलं जर 150 मतदान 6 नंतर झालं असेल तर 15% मतदान झालं. 3465 मतदान हे 6 नंतर माझ्या विधानसभा मतदारसंघात झाले. हे CCTV फुटेज आहेत, तिथं अधिकारी होते. आता तुम्ही किती चुकीच्या पद्धतीनं लोकांना सांगताय की 6 नंतर एवढी मताची टक्केवारी का वाढली? तुम्हाला बुद्धी नाही. महाराष्ट्रामध्ये जिथं मतदान मोठ्या प्रमाणात झालं आहे, महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील की ज्यांचं लाईट बिल माफ झालं पूर्ण, जे शेतकरी असतील ज्यांना 1 रुपयात विमा मिळाला, या महाराष्ट्रातला OBC असेल की ज्यांच्या आरक्षणाचं संरक्षण सरकारनं केलं, या महाराष्ट्रातला गरीब मराठा असेल की ज्यांना 10% वेगळं आरक्षण दिलं, या महाराष्ट्रातला पोलीस पाटील ज्यांचं मानधन 8,500 वाढवलं, कोतवाल त्यांचं मानधन वाढवलं, मदतनीस, अंगणवाडी ताई सेविका, आशा वर्कर, शिक्षण सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, रोजगार सेवक, काय एक नाही, होमगार्ड, हे सगळे लोक यात उतरलेत. आणि त्या सगळ्या लोकांनी माननीय देवाभाऊंना खूप खूप आशीर्वाद दिलेले आहेत. अशा पद्धतीनं मतदान झाल्याच्या नंतर तुम्ही EVMला दोष देता, बदनाम करता. आणि म्हणून मी आणि सदाभाऊ आमच्या सहकार्यानं घेऊन आज महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही आंदोलन केलं आणि आम्ही आव्हान करतोय आपल्या माध्यमातून. जर जयंत पाटील यांनी काल एक बैठक घेतली, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 50,000 मतदान भाजपनं सेटिंग केलं आहे अगोदरच. आता जयंत पाटलासारखा वेल एज्युकेटेड माणूस म्हणजे फॉरेनला शिकला आहे आणि तो जर कालच्या मिटिंगमध्ये असं म्हणतोय 11,000 ते निवडून आले, ते कार्यकर्त्याला म्हटले की आपण 61,000 निवडून आले, 50,000 आपला आधीच ह्यांनी वजा केले. तर आमचं आव्हान त्यांना आहे की तुम्ही कसं 50,000 केलं ते दाखवा ना डेमो. तुम्ही मुंबईला या, पत्रकारांना सगळ्या बोलवा, आम्हाला बोलवा आणि त्यात डेमो करून दाखवा की अशा पद्धतीनं 50,000 मतदान यांनी आधीच सेट करून ठेवलं आहे. तिकडं नाना पटोले म्हणतायत की 6 नंतर एवढं मतदान झालं. अरे महाराष्ट्रामध्ये तुमचे पण काही आमदार असतील, तिथं पण 6 नंतर मतदान झालंय ना. कायदा काय म्हणतोय? 6 वाजायच्या आतमध्ये जो मतदार मतदान केंद्रामध्ये आलाय त्याचा मतदानाचा अधिकार आहे. त्याला चिठ्ठी दिली जाते नंबर टाकून, त्याचा नंबर येईल तेव्हा करायचं. 8ला, 8:30ला, 9ला लोकांना नंबर आले. मग या महाराष्ट्रात काय झालं, एकदा खोटं बोलणं लोकांना खरं वाटतंय. आणि म्हणून सदाभाऊने आम्ही ठरवलं ते चुकीच्या पद्धतीनं EVM मशीनला बदनाम करतायत. महायुतीचा जो विजय झालेला आहे तो विजय बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. महाविकास आघाडीला जे पराभव मिळाला महाराष्ट्रातल्या लोकांनी दिला त्याचं खापर ते EVMवरती फोडतायत. आणि म्हणून आम्ही त्यांना चॅलेंज केलेलं आहे, जर तुम्ही कुणी हॅकर आणा आणि अशा पद्धतीनं तुम्ही EVM मशीन हॅक होते तसं तुम्ही दाखवा, आम्ही तुम्हाला 11 लाख रुपयाचं बक्षीस देतो. आम्ही जाहीर केलंय. भाऊ आपल्यासोबत सदाभाऊ खोत देखील आहे. तर भाऊ, ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचावचा नारा दिला गेला त्याचा फायदा पुष्कळचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाला. मात्र आता हे चित्र थोडं वेगळं झालेलं आहे. आता EVMवर टार्गेट केलं जात आहे. एक आहे की लोकसभेला संविधान बचावा असा नारा त्यांनी दिलेला होता, परंतु संविधानामध्ये मोडतोड ही खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळामध्ये झाली. अनेक बदल काँग्रेसच्या काळामध्ये संविधानमध्ये केले गेले. ज्यांनी संविधानमध्ये बदल केले ते संविधान धोक्यात आहे म्हणायला लागले. परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संविधान दिन सुरू झाला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकं देशातली परदेशातली त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन ती उभा केली करायला सुरुवात केली. आणि म्हणून मला वाटतं की कांगवा कसा करावा म्हणजे कांगवेखोर हे आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता एक तुम्ही लक्षात घ्या, EVM मशीन कुणी आणलं? तुम्हीच आणलं. 2 निवडणुका तुम्हीच जिंकल्या. जर EVM मशीन जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत असं तुम्हाला वाटतं किंवा त्याच्यामध्ये बदल करता येतो तर तुम्ही त्यावेळी 2004-09ला बदल करून निवडणुका जिंकलेला होता का? त्याचं पहिल्यांदा उत्तर द्यावं लागेल. आणि 20 देशामध्ये EVM वापरलं जातं. ते काय असं नाही की नव्या नवतीनं आपल्या देशामध्ये EVM वापरलं जात आहे. आणि एका बाजूला कॅम्प्युटर राजीव गांधीनं आणला म्हणून तुम्ही सांगता, नवतंत्रज्ञान राजीव गांधीनं आणलं, रेल्वे इलेक्ट्रिकवर चालायला राजीव गांधींना लावली, आमच्याकडं TV आला सॅटेलाईटद्वारे घरात दिसायला लागलं राजीव गांधीनं आणलं. आता EVM बी तुम्ही आणलेलं होतं का? आता
तिथून का पळ काढायला लागला? म्हणजे एका बाजूला नवतंत्रज्ञान या देशामध्ये आम्ही आणलं. अरे तुमच्यामुळे या देशामध्ये मुळात तंत्रज्ञानच आलं नव्हतं 50 वर्ष. कारण इथेनॉलचा शोध ब्राझीलमध्ये 1947 साली लागला आणि अटल बिहारी वाजपेयी आल्यानंतर इथेनॉल आपल्याकडे वापरायला सुरुवात झाली किंवा परवानगी त्यांनी दिली. आणि म्हणून मला वाटतं की तंत्रज्ञानाला विरोध करणारे ही काँग्रेस आता जी काही उरली सुरली राहिलेली आहे ही बाडगोळांची काँग्रेस आहे. आणि बाडगोळ हे नेहमी नव्या संशोधनाला भीत असते. काय म्हणजे जसं पूल बांधला की नावाड्याला वाटतं की माझा धंदा काय होईल, काय मग फुलच झालं नाही पाहिजे. तसं यांचं चाललेलं आहे. आता ही लपायला तर कुठं निघाले की ईव्हीएमच्या मागं निघाले. पण मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय गडबड आहे. मग जयंत पाटील का निवडून आलं, पटोले का निवडून आलं, रोहित पवार का निवडून आलं, मला वाटतंय हां विजय वडेट्टीवार निवडून आलं. मला वाटतं की ही गडबड केली आहे विरोधमध्ये. तेवढंच कसं काही निवडून येते ते. म्हणजे 100% यांच्याकडे काहीतरी तंत्रज्ञान गडबडीचं असलं पाहिजे. कारण पूर्वीपासून येऊन वापरतात ना. अरे बाबा, या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेनं खऱ्या अर्थानं एक हाती सत्ता राज्यामध्ये असली पाहिजे. यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारला गेल्या 2.5 वर्षातल्या कामगिरीला कंटाळलेली होती. कोरोनाच्या काळामध्ये लोक सगळे तुम्ही देवाच्या भरोश्यावरती सोडून दिलेली होती. शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतामध्ये सडत होता, दूध गोट्यामध्ये राहिलेलं होतं. जे काही दूध गोळा केलं तुम्ही, दुधाला भुकटीला अनुदान दिलं, ते पैसे तुम्ही सगळ्या संघांनी लाटलं. आज आमचं सरकार डायरेक्ट दूध उत्पादकाच्या खात्यावर 7 रुपये देतं. आणि त्यावेळी तुम्ही दुधाच्या नावावरती सरकारमधून पैसे काढलं का? काढलं. दूध संघाचं दूध घेतलं आणि ते पैसे तुम्ही सगळं लाटलं ना रे. लोकांना नाही वाटलं कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड आर्थिक महामारी यांनी आणली या राज्यामध्ये. कोरोना म्हणजे ह्यांच्या दृष्टीनं संकट नव्हतं, कोरोना हा यांच्या दृष्टीनं वरदान होतं. ह्यांना खायची चंगळच होती. कपड्यात पैसे, ऑक्सिजनमध्ये पैसे, औषधमध्ये पैसे, काय हायगाईच केली नाही. ह्यांना असं वाटत होतं की हे कोरोना अजून एक ओरिजवर राहिलं पाहिजे म्हणजे आपल्याला चंगळ मजा करता येईल. आणि म्हणून मला वाटतं ईव्हीएम मशीन हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या जनतेनं ते तंत्रज्ञानाचं स्वागत केलं. आणि या निवडणुकीमध्ये गावगाड्यानं अरे माय माऊलीनं वाटली कशी. अरे हात सगळ्यांनी का बजवला. आता वाटलं या राज्यामध्ये तुम्हाला आनंद झाला पाहिजे. ते म्हणतात 5 नंतर मतदान कसं वाढलं. मला वाटतं हे नाना पटोले उद्धव साहेब तर काही इंडियाचा मुकाबला आहेत. ते कधी भारतात येतच नाहीत. भारतात ते हवा पाळतायला येतात इंडियातनं काय. पण तुम्ही जरा राहायला आता भारतात या, तुम्हाला कळलं की मतदान 5 नंतर का वाढली. कारण दिवसभर शेतावर काम करायला माणूस हा दिवसाच्या बोलीने येतो. तो काय कंपनीत कामाला येतो शेतावर. त्याला धार काढायची असते, मशीनं धुवायचं असते, गेला धुवायचं असते, चारा पाणी शानघाण करायचं असते, वैरण आणायची असते, पाणी पाजायचं असते. आणि पिकाला पाणी दिवसा पाजलं तर जरा बरं असतं. कारण रातचं पाजायला गेलं तर इचू साप चावतं या काय. तुम्ही राहणार इंडियात इशीमध्ये, तुम्हाला काय कळणार आहे उसाला पाणी हुंड्यातनं जाते का हुंड्यातनं जाते काही हे तुम्हाला समजेल का? तुम्ही बसताय कुठं इशीमध्ये. म्हणून आता मला वाटतं तुम्ही गड्यानं जरा शेती करा. म्हणजे आता तुम्ही या संदर्भात मोहीम राबवणार का की येत्या काळामध्ये ईव्हीएम कसं प्रकारे योग्य आहे, तंत्रज्ञान कसं आहे, त्याबद्दल आज तुम्ही आंदोलन केलं समर्थनार्थ. काय आहे की या येडगाव लोकांच्यासाठी सातत्यानं आम्हाला आंदोलनं हातात घ्यावी लागते. हे आंदोलन म्हणजे ह्या येडगाळांच्यासाठी आमची एक शाळा आहे काय. आणि मग आम्ही ह्या येडगाळांना त्या शाळेमध्ये जनतेला पहिल्यांदा जनता बोलायला लावतो आम्ही. आणि मग जनता सांगते की बाबा तुम्ही अडाणी आहात, शिकलेले नाही. आता मला सांगा मशीन हॅक होते. यो रोहित पवार म्हणून काय एवढा शिकला असतो, तुझ्याकडे इंजिनियर आहेत भरपूर काय. त्याचा अर्थ तू काय कॉपी करून पास झालास का? आमचं जयंत पाटील इंजिनियर आहे, त्यानं जरा हॅक करून दाखवावी का कॉपी करून पास झालं या. आणि त्यामुळे हिने आंदोलन सुरू केलं की आम्ही गावात आंदोलन सुरू
काय का करणार आम्ही? अरे आमचा अपमान आहे ना हा. आम्ही मतदान केलंय, आम्ही माहितीला मतदान केलंय, माही मौलीने केलंय, त्या मतदाराचा तुम्ही अपमान करताय. मग आम्ही अपमान का सहन करायचा? म्हणून आम्ही येणार रस्त्यावर. आमचा अपमान करू नका, माफी मागा, अलग लक्षात म्हणून येणार. आपण आता परत विभूषण पडळकरांकडे येऊया. भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही एका बाजूने किल्ला लढत होता महाविकास आघाडी सरकारचे, तर म्हणजे दोघं तुम्ही एकदम दोन, आपण म्हणतो ना, दोन शर्यतीतले एकदम तरबेज खेळाडू होतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तुम्ही काय मत शरद पवारांना लक्ष केलं? आता रोहित पवार सध्या खूप चर्चेचे विषय ठरलेले आहे. तुम्ही रोहित पवारांवर देखील अनेक आरोप करत आहात, नेमकं काय? बघा, महाविकास आघाडीच्या काळामध्ये या राज्यातल्या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी मतदान केलं होतं आणि तशा पद्धतीनं बहुमतमान आलं होतं. त्याचा विश्वासघात केला. महाविकास आघाडीचं सरकार आलं, पवारांना देव करून टाकलं होतं आणि चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतले जात होते. आणि त्या काळामध्ये सदाभाऊ खोत आणि मी आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. तेव्हा कुणी एवढं धाडस करत नव्हतं. बरोबर, त्या पवारांच्या विरोधामध्ये जायचं, तुम्ही दोघंच होते, महाविकास आघाडीच्या विरोधात बोलायचं, कुणी धाडस करत नव्हतो. परंतु आम्ही मुद्द्यावरती लढत होतो. आमचं काय वैयक्तिक काहीच नव्हतं. आम्ही मुद्दे घेऊन लढत होतो. विद्यार्थ्यांचं आंदोलन, MPSCचं आंदोलन, MPSCमध्ये बऱ्यापैकी आम्ही शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. बैलगाडा शर्यत 12 वर्ष बंद होती. सदाभाऊंनी मी आंदोलन घेतलं. 8व्या दिवशी बैलगाड्याची शर्यत चालू झाली. एसटी संपाच्या एसटीचा तर प्रश्नच नाही. 500च्या वर कधी वाढ दिली नव्हती. पवारांची मान्यताप्राप्त संघटना होती आणि ती खूप अन्याय करत होती. तेव्हा आम्ही हा विषय हातात घेतला. पहिल्यांदा संघटना मुक्त एसटी महामंडळ असं केलं. पवारांची संघटना उद्ध्वस्त करून टाकली आणि तेव्हा आम्ही 5,000, 4,000 आणि 2,500ची मूळ पगारात वाढ दिली. परत आमच्यावर टीका झाली, असे केले तसे केले, वाऱ्यावर सोडलं. आता परत आम्ही सरसकट 7,000ची वाढ दिली. एसटी कर्मचारी पूर्णपणे खुश मध्ये आहे. जो विषय आम्ही हातात घेतला त्या विषयाला आम्ही न्यायच मिळवून दिला. लोक आम्हाला शोधत यायची, मला आणि सदाभाऊला, आमचा हा प्रश्न आहे, तुम्ही सरकारकडे मांडा. आम्ही तारांकित प्रश्न मांडायचो, औचित्याचा मुद्दा उपस्थित करायचो, सगळे तुम्ही पोशाख पण तशाच प्रकारे म्हणजे एकदा सातत्यानं आम्ही लोकांची बाजू घेऊन तिथं लढलो. आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आमच्या गाडीवरती दगडफेक झाली, आमच्यावरती केसेस झाल्या, काय काय भानगडी झाल्या, पण आम्ही मागं हटलो नाही. परत आपलं सरकार झालं महायुतीचं. महायुतीच्या सरकारमध्ये पण आम्ही खूप पाठपुरावा केला सरकारकडं अनेक गोष्टी करून घेण्याच्यासाठीचा. त्यामुळे मला आणि सदाभाऊंना खूप या गोष्टीचा आनंद आहे, अभिमान आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्षात असतानाही काम केलं आणि आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही काम केलं. पण तुम्ही ठराविक असं पवार कुटुंबाला का टार्गेट करता? आरोप केले जातात. बघा, पवारांच्याकडे गेली 40 वर्ष सत्ताकारण असल्यामुळं जवळपास 78 पासून ते सत्तेत आहे. मधला 5 वर्षाचा काळ 95 ते 99 आणि परत देवेंद्रजी साहेबांचा 14 ते 19 हे सत्तेत आहेत ना. पण तुम्ही सगळ्या गोष्टीला जबाबदार तर तुम्हीच आहे ना. एखाद्या गोष्टीचं तुम्ही क्रेडिट घेता तर एखाद्या गोष्टीची जबाबदारी पण तुम्हीच घेतली पाहिजे ना. म्हणून आम्ही त्या विषयावरती बोललोय. पवारांना टार्गेट म्हणून नाही. आम्ही ह्यांची भावना काय आहे की ह्यांच्या कोणी बोलायचं नाही. एकदम सिनियर आहेत, एकदम मोठे नेते आहेत, त्यांच्यावरती तुमची बोलायची लायकी आहे का, आमची पात्रता आहे का, तुम्ही कोण. अरे पवार म्हणजे सार्वजनिक जीवनातलं एक व्यक्तिमत्व आहे आणि मग त्याच्यावरती बोललं पाहिजे आम्ही. त्यामुळे आम्ही बोलतोय. वैयक्तिक आमचा काहीच विषय नाही आणि त्यांना जे जे प्रश्न आम्ही विचारले त्यांचं उत्तर पण त्यांच्याकडे नाही. आता रोहित पवार आता काळावा करतोय, EVMचा घोटाळा झाला, मग त्याला उत्तर देणं गरजेचं आहे का नाही सांगा. अगदी बरोबर. मग EVM मध्ये घोटाळा झाला, मग आता रोहित EVM मध्ये निवडून आलाय का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे लोकांना. 1100 मतांनी निवडून आलाय, मग EVM मध्ये तुम्ही घोटाळा केला का, कसं काय तुम्ही निवडून आला, बाकी सगळे पडले. तर या ज्या चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. मी त्याच मुद्द्यावर होतो की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर शब्द त्या संदर्भात. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये शरद पवार आणि त्यांच्या नातवानं जे घाणेरडं राजकारण केलं त्यात मराठा समाजाचं काय हित आहे सांगा ना. त्यांनी सांगू द्या ना. त्यांना आता परत विधानसभेत सत्ता येईल असं त्यांना गणित वाटलं होतं आणि असीम सरोदेने हे सगळं उघडं केलं. असीम सरोदेनी स्टेटमेंट दिलं. काय तो कोण वकील आहे त्यानं, तो काय म्हणतोय की मला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पाठवलं जरांगे यांच्याकडं आणि त्यांना उमेदवारी मागं घ्यायला सांगितली. आम्हाला नुकसान कळलं, लोकांना मराठा समाजाला पण कळालं की नेमकं राजकारण काय आहे. त्यामुळे हे जे सगळं जे जातीय तेढ निर्माण केली आहे, जातीमध्ये वाद निर्माण केला, जातीय भिंती तयार केल्या, देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रचंड जो कट रचला गेला, त्या कटाचे सूत्रधार हे दोघं आहेत, आजोबा आणि नातू दोघं. आणि त्यामुळे आम्ही यांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतो आणि उद्याही घेणार, असं काय नाही.
आम्ही जिथं चुकल तिथं भूमिका घेणार. आज ईव्हीएम वरती त्यांनी आरोप केलाय. आमचं म्हणणं आहे की तुम्ही सिद्ध करा ना. सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला बक्षीस देतो. पण उगाच खोटं सांगायचं लोकांना खोटं ते लोकांना खरं वाटायला लागते. आणि म्हणून सदाभाऊने आम्ही ठरवलं हे चुकीच्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या लोकांनी जो विजय दिलाय महायुतीला, देवाभाऊना नेतृत्व करायची संधी दिल्या, ते बदनाम करण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि म्हणून आम्ही आज गांधीजींच्या पुतळ्याजवळ आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही तिथं आज आंदोलन केलं. आज आमचं चॅलेंज आहे त्यांना, त्यांनी आंदोलन केलं का आम्ही आंदोलन करणार, त्यांनी पुराव्यावरती यावं. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही एक किल्ला लढवत होते दोघं जण, त्याचंच पावती म्हणून तुम्हाला विधानसभेची उमेदवारी दिली गेली. आणि असं म्हणजे अनेक कायच लागले जात होते की गोपीचंद पडळकर हे निवडून येणार नाही, अशा पद्धतीच्या म्हणजे बातम्या पण होत्या, चर्चा पण होती. मात्र तुम्ही विधान परिषद आमदार होते तरी पण तुम्ही रिस्क घेतली. याचं काय म्हटलं देणार तुम्ही विजयाचं? हे विजयाचं श्रेय जत विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना जात आहे, तिथल्या सगळ्या कष्टकऱ्यांना जात आहे, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना जात आहे. तिथल्या लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली. याचं श्रेय जात आहे देवाभाऊंना की त्यांनी मला तिथं उमेदवारी दिली. जर त्यांनी मला उमेदवारी दिली नसती तर मी निवडणूक लढलो नसतो. मान्य सदाभाऊ खोतांना जात आहे, ते सातत्यानं माझ्याबरोबर तिथं खांद्याला खांदा लावून काम करत होते. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जात आहे. मला तिथं उमेदवारी दिल्याच्या नंतर मला ती संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. मी तळागाळात गेलो. मी मुंबईमध्ये सगळीच लोक मला तू कसं काय निवडून आला, हे कसं काय शक्य आहे. तुम्ही जे म्हटला तशा पद्धतीने अनेक मंत्री महोदय पण आमचे म्हटले अरे हा चमत्कार आहे. सदाभाऊंनी आमच्या मागच्या मुलाला सांगितलं की पठ्ठ्या निवडून येणारच होते, गॅरंटी होती आणि म्हणून मी पाठपुरावा करत होतो. सदाभाऊंनी मला आत्मविश्वास होता, परंतु मुंबईमध्ये ज्या बातम्या येत होत्या त्या सगळ्या बातम्या आमच्या पूर्णपणे विरोधात येत होत्या. पण आम्ही निवांत होतो, आम्ही कामात होतो. 40,000 मताचं लीड मिळाल्यामुळं आता सगळ्यांना त्याचा धक्का बसलेला आहे. पण याचं सगळं श्रेय हे माझ्या पक्षाला जात आहे, माझ्या नेतृत्वाला जात आहे आणि जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना जात आहे. म्हणजे आता विरोधकांना धडके मारण्यासाठी पडळकर आणि खोत ही जोडगोळी आता कायम मैदानात उतरणार. अरे आम्ही कायम देवाभाऊंच्यासाठी आम्ही खिंडीत बाजीप्रभू म्हणून आम्ही दोघं लढणार. तुम्ही त्याला किती टार्गेट करण्याचा प्रयत्न केला का पहिल्यांदा तुम्हाला आमच्या दोघांशी तुम्हाला झुंजावं लागेल, नंतर तुम्हाला लढाई आमच्या दोघांशी करावी लागेल आधी, आणि मग आमच्या राजाकडे तुम्हाला जाता येईल. तोपर्यंत आम्ही जात नसतोय. तोपेचा आवाज जोपर्यंत येत नाही गडावरती पोहोचल्या जात तोपर्यंत बाजीप्रभूंनी कशी खिंड लढवली तशा पद्धतीनं मी आणि सदाभाऊ आम्ही छातीचा कोट करू देवाभाऊंच्यासाठी, भाजपासाठी, महायुतीसाठी, आणि तो आम्ही पहिल्यापासून करतोय, पुढेही करणार. आता पण माहित आहे आता सगळे बिथरलेत सगळे. इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यामुळं सगळे असे बिथरून गेलेले आहेत. पण त्याला काय करायचं काय सुधरणार, म्हणून आता त्यांनी पहिलं हत्यार ईव्हीएमचं उचललेलं आहे. त्याच्याकडे आता कुठलं दुसरं नाही, बोथट झालेल्या तलवारी त्यांच्याकडे आहेत. आता दुसरं चाललंय ना, मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीसांना करावा किंवा मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदेना द्यायला पाहिजे होतं तेव्हा आता छेडताय तुम्हाला. महाविकास आघाडीच्या चोंगड्यांनी या प्रक्रियेमध्ये लक्ष घालू नये. अरे आमच्या पक्षाचे नेते खूप सक्षम आहेत. नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, JP नड्डा साहेब आणि आमचं नेतृत्व देवाभाऊ फुल्ल सक्षम आहेत. तुमच्यासारख्या फुकट सल्ल्यांची गरज काय आम्हाला. तुमचं तुम्ही बघा ना, आता तुमचे शेता निवडून आलेले नाहीत, हाईत ते तुमच्याकडे राहतेत का जातेत, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. इकडं मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण असणार, ह्याची चौकशी करायची तुम्हाला गरज नाही. बिन बैत्याच्या गावक्या तुम्ही करू नका, त्याचा काही उपयोग पण होणार नाही. तुम्ही कसं पडला, किती मतानं पडला, का पडला, ह्याची कारणं शोधा. 2-4 वर्ष ईव्हीएमच्या पाठीमागं लपून बसू नका. ईव्हीएमच्या पाठीमागं लपून तुम्हाला फक्त समाधान मिळेल, पण तुम्हाला त्याचं खरं उत्तर मिळणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही महायुतीला सल्ला देण्यापेक्षा, महायुतीचं काय चाललंय हे डोक्यावर बघण्यापेक्षा स्वतःचं काय चाललंय हे तुम्ही बघा. बरं, शेवटचा एक प्रश्न घेतो. या मंत्रिमंडळामध्ये, महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री कोण होईल ते तर समोर येईलच, ते क्लिअर होईल. मात्र ही जी जोडगोळी आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, हे आम्हाला त्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील का, पहिले तुम्हाला विचारतो. अरे आमच्या हातात काय, आम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आमचं सगळ्यांचं स्वप्न हेच आहे की देवाभाऊ पुन्हा आले, हेच आम्हाला सगळ्यांना आनंद. राज्याचे मुख्यमंत्री हवे ते, अरे होणारच की, आता व्हावेत काय. महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि त्यामुळे ते निश्चितपणे होणार. भाऊ तुम्ही काय सांगाल? मी पुन्हा येईन असं जे ते म्हणले, विरोधकांना मी पुन्हा येईन हे शब्द जरी आता ऐकला तरी त्यांची झोप लागणार, घाबरते ती. काय काय गडे हातरुणात आरबळू आता उठायला लागलीत, मी पुन्हा येईन म्हणले. त्यांना जसं
धनाजी संताजी मोगलांना दिसत हा, स्वप्नात होतं, दिसत. त्यांच्या घोडे सुद्धा पाणी प्यायला लागले तर हं. तसं आता मी पुन्हा येईन हा शब्द कानावर आला की महाविकास आघाडीचं गडी आता पळत सुटते ती चारी दिशा. म्हणून तिने आता ती ईव्हीएम मशीन धरली याला पाहिला, पण त्याला माहित नाही ती 1.5 फुटाची मशीन आहे, त्यात तुम्ही झाकून नाही जाणार आता. आणि म्हणून मला वाटतं की राज्याचा एक मुख्यमंत्री बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा, युवकांना पुढे घेऊन जाणारा, राज्यातला शेतकरी शेतमजुराला पुढे घेऊन जाणारा हा एक जलनायक आहे. शेतकरी युद्ध आहे आणि बहुजनांचा उद्धार करता आहे. आणि म्हणून मला वाटतं की देवेंद्र फडणवीसांचं पुनर्गमन आगमन हे महाराष्ट्रातल्या जनतेचं एक स्वप्न आहे. ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. निश्चित राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे सर्वश्रेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीच विराजमान व्हावा अशी अपेक्षा या दोन्ही शिलेदारांनी केली. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. माझ्याकडे